हॅलो फ्रेंड्स, मी हेडे सर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो हेडे कोचिंग क्लासेसमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या पार्टमध्ये प्रॅक्टिस सेट 1.4 चे पहिला आणि दुसरा दोन एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करून बघितलेले होते, बरोबर आहे. आज आपण सुरू करणार आहोत 3 नंबरचा जो एक्झाम्पल आहे 27 अपॉन x मायनस 2 प्लस 31 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 85. इक्वेशन फर्स्ट आपल्याला आहे 31 अपॉन x मायनस 2 प्लस 27 अपॉन x मायनस y इज इक्वल टू 89. हा इक्वेशन 2. पण याला आपण इक्वेशन 1 इक्वेशन 2 नंतर कन्सिडर करू. पहिला आपण याला स्टार्टअप करूया. ठीक आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला काय करायचं आहे की 27 साईडला घेतला आपण. जर अंश ठिकाणची जर संख्या आपण बाजूला घेतलो, ठीक आहे, तर याच्यामध्ये काय राहील 1 राहील. म्हणजे की जर ज्या ठिकाणी x मायनस 2 अपॉन x मायनस 2 आहे ना, म्हणजे की ज्या वेळेस अंश नसतो त्यावेळेस अंश किती असतो 1 असतो. मग याला ब्रॅकेट मध्ये घेऊयात आपण. ठीक आहे. प्लस 31 इथं पण काय करू 1 अपॉन y प्लस 3 ह्याला ब्रॅकेट मध्ये करूयात इज इक्वल टू 85. ठीक आहे. आणि या ठिकाणी बघा ऍज इट इज याही इक्वेशन मध्ये असंच करू. 31 साईडला घेतलं 1 अपॉन x मायनस 2 प्लस या ठिकाणी 27 घेतलं 1 अपॉन x मायनस y इज इक्वल टू 89. ठीक आहे. मग आता आपण या ठिकाणी रिप्लेस करूयात. काय करूयात? रिप्लेस करूयात म्हणजे की कन्सिडर करूयात 1 अपॉन x मायनस 2. मी म्हणत असतो A to Z पण कोणताही अल्फाबेट घ्या. मी अंडरस्टँडिंग साठी सोपं जावं म्हणून m आणि n कन्सिडर करतो. 1 अपॉन x मायनस 2 रिप्लेस करायचं. काय करायचं? रिप्लेस 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m. रिप्लेस करा 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m. काय बघितलं म्हणजे की 1/1 मायनस 2 बरोबर m. का ह्याच्यासोबत हे रिप्लेस करणार आहे. आणि 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n. म्हणजे की याच्यासाठी मी काय कन्सिडर करणार आहे किंवा रिप्लेस करणार आहे? n रिप्लेस करणार आहे. आपण रिप्लेस करू. बघा आता याच्यामध्ये काय करा, थोडंसं व्यवस्थित लक्षपूर्वक द्या, काळजी घ्या. आणि ज्यावेळेस मी सांगितलं स्क्रीनशॉट घ्या. कारण याच्यावर हा एक्झाम्पल पुरणार नाहीये. ठीक आहे. मग आता आपण सुरुवात करूयात. ओके. मग आपण असं करू शकतो 27 आहे. ठीक आहे. 1 अपॉन x मायनस 2 साठी काय घेतलाय m प्लस 31 ऍज इट इज घेतलं 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल साठी काय घेतलं आपण n. 31 n इज इक्वल टू 85. ह्याला आपण म्हणू इक्वेशन 1. आणि इक्वेशन 2 कुठे बघा आता. हा 31 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू आपण काय कन्सिडर केलंय m. आणि 1 प्लस 1 अपॉन y प्लस 3 साठी आपण काय कन्सिडर केलंय n. मग या ठिकाणी फक्त 31 27 घेऊन त्याच्या पुढे m आणि n ऍड करू. 31 m प्लस काय आहे 27 n इज इक्वल टू 89. याला आपण इक्वेशन सेकंड असं नाव दिलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय आपल्याला एलिमिनेटिंग मेथड यूज करायची नाही. म्हणजे की एलिमिनेटिंग मेथडच आहे, पण कशा पद्धतीने बघा. या प्रकारचे एक्झाम्पल झालेत. इथं काय झाले बघा, थोडंसं ट्विस्ट आले, थोडंसं चेंज झाले. काय फक्त m आणि n ची जी व्हॅल्यू आहे ना एक्सचेंज झालेली आहे. म्हणजे m सोबत इथं 27 आहे, n सोबत 27 आलेला आहे. n सोबत 31 आहे, इथं m सोबत 31 आहे. फक्त व्हॅल्यू काय झालेली आहे? एक्सचेंज झालेली आहे. मग आपल्याला माहिती आहे की अशा वेळेस काय करायचं, ह्याला कोणत्या संख्येला मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. डायरेक्ट ऍडिशन आणि सबट्रॅक्शन करू आणि सोपे रूप मध्ये कन्वर्ट करू. आणि त्याच्यानंतर आपण काय करू, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढू. चला तर मग वेळ न लावता आपण सुरुवात करूया. बघा आपण पहिले काय करू, ऍडिशन. इथं थोडस जागा पूर्ण नाहीये म्हणून या ठिकाणी मीच करतो, असं लिहितो ऍडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ठीक आहे. म्हणजे की ऍडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड केले की आपल्याला इक्वेशन थर्ड भेटेल. ओके. मग या ठिकाणी बघा आपण काय करू, ऍडिशन करू. 27 प्लस 31 दिले किती होते 7 and 1 8 2 and 3 5 58 m प्लस ह्यांची दोघांची ऍडिशन केलं तर 58 n इज इक्वल टू. आता या दोघांची काय करायचं, ऍडिशन करू. ठीक आहे. 9 and 5 किती होते 14 ला 4 1 कॅरी केलं 8 and 8 16 and 1 17 174. या ठिकाणी आपल्याला भेटलेलं आहे इक्वेशन थर्ड. इक्वेशन थर्ड म्हणण्यापेक्षा थांबा, आपण याला अजून सोपं करता येते का बघू. कसं येते तुम्हाला माहिती, इथं पण 58 आहे, इथं पण 58 आहे. मग काय करू, दोन्ही बाजूला. कशाला? दोन्ही बाजूला. म्हणजे की बरोबर चिन्हाच्या अलीकडे, म्हणजे की लेफ्ट साईडला LHS ला आणि RHS ला दोन्ही साईडला आपण काय करू 58 न डिवाइड करू. का बरं 58 न? कारण दोन्हीकडे 58 कॉमन आहे ना, त्यामुळं डिवाइड बाय 58 डिवाइड बाय 58 to
इक्वेशन थर्ड म्हणा किंवा आपण इक्वेशन थर्ड काढणार आहे. डिवाइड बाय 58 करू फक्त. याला काय डिवाइड बाय 58 टू 58m plus 58n divided by 58 is equal to 174 upon 58. आता आपल्याला माहिती आहे ह्याला भाग घालायची काय गरज आहे का हो. 58 1 जा 58च येणार आहे म्हणजे की या ठिकाणी फक्त काय राहील m प्लस n राहील. मग या ठिकाणी 58 इज इक्वल टू 174 म्हटले. तुम्ही बघा मल्टिप्लिकेशन करून बघा किंवा टेबल तयार करून बघा. 58 न जर 174 ला जर भाग घातला तर कितीचा भाग बसणार आहे बघा. 3 चा भाग बसतो. कितीचा भाग बसतो 3 चा. 58 1 जा 58 आणि 58 3 जा 174. तुम्ही बघा 3 ना असं 58 मल्टिपल बाय 3 करून बघा. 8 3 24 ला 4 म्हणजे 3 8 24 ला 4 चले 2 3 5 15 आणि 2 17 आलं का. 58 3 जा किती येते 74 येते म्हणून या ठिकाणी काय घेतलं 3 भेटलं. या ठिकाणी आपण म्हणून याला इक्वेशन 3. मी याला इक्वेशन 3 म्हटलं मी याला इक्वेशन 3 म्हटलेलं आहे. बघा पहिलं समजून घ्या अंडरस्टँडिंग करून घ्या. काय केलं की आपण 1/x - 2 आणि 1/y+3 चं काय रिप्लेस केलं m आणि n या चलासोबत त्याला रिप्लेस केलं. मग कॉमन आपल्याला भेटलं 27m + 31n. हा फर्स्ट इक्वेशन घेतलो. 31m + 27n = 89 हा सेकंड इक्वेशन कन्सिडर केलो. मग दोघांची व्हॅल्यू एक्सचेंज झालेली आहे बरोबर आहे. म्हणून आपण काय केलं याच्यामध्ये एक्सचेंज झालेली जी व्हॅल्यू आहे त्यामुळं आपण काय केलं त्यांचं पहिलं ऍडिशन करून सोप्या रूपामध्ये सोप्या समीकरणामध्ये त्याला कन्वर्ट करून घेतलं. ऍडिशन केलो 58m + 50n = 174 भेटलं. मग दोन्हीकडे LHS मध्ये RHS मध्ये आणि LHS मध्ये म्हणजे लेफ्ट हँड साइडला चला सोबत 58 कॉमन आहे. मग 58 ला आपण काय केलं 58 न डिवाइड केलं पूर्ण या इक्वेशनला. 58 न डिवाइड केल्यानंतर राहिलं काय फक्त m + n इज इक्वल टू 174 बोथ साइडला डिवाइड करावं लागलं ना. 174 ला 58 न डिवाइड केलं. 58 3 जा 174 येतं म्हणजे की आपल्याला थर्ड इक्वेशन या ठिकाणी भेटलेलं आहे. हा सोपा एक्झाम्पल म्हणजे की हा सोपा समीकरण आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. आता याच पद्धतीने आपण काय करू याच पद्धतीने पहिला ऍडिशन केलं बरोबर आहे. आता सबट्रॅक्शन करून करायचं म्हणजे की आपल्याला इक्वेशन थर्ड भेटलं. आता इक्वेशन फोर्थ आपण काढू कशानं सबट्रॅक्शन करून. मग कशा प्रकारे पुन्हा या ठिकाणी 27m + 31n = 85 या ठिकाणी लिहायचं. सबट्रॅक्ट काय करायचंय सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and सेकंड. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and सेकंड. मग या ठिकाणी 31m + 27n = 89. मग आपण काय करू सबट्रॅक्ट करू. या दोघांसमोर कोणता चिन्ह म्हणजे प्लस आहे. प्लस मायनस मायनसच होणार आहे. मग 31 मधून जर 27 गेले तर किती उरतात 4m उरतात. पण मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे त्याच्यासमोर कोणता मायनस चिन्ह म्हणून या ठिकाणी मायनस घेतलं. या ठिकाणी प्लस येईल मोठ्या संख्येचं चिन्ह. 31 मधून 27 गेले 4n राहिलं = या ठिकाणी बघा 89 मधून 85 गेलं -4 राहील. काय राहील -4 का मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा केली म्हणजे मोठ्या संख्येचा समोरचा जो चिन्ह तो आपण घेणार आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी आपल्याला भेटलं इक्वेशन थर्ड. पण कधी याही ठिकाणी काय करू 4 न पहिले डिवाइड करू. डिवाइड बाय 4 करू. आलेल्या आन्सरला काय करू डिवाइड बाय 4 करू. मग -4m upon 4 + 4n upon 4 = -4/4. LHS आणि RHS इक्वेशनच्या बरोबर चिन्हाच्या अलीकड आणि पलीकड बोथ साइडला आपल्याला डिवाइड किंवा मल्टिप्लिकेशन करावं लागतो. मग 4 1 जा 4 4 1 जा 4 4 1 जा 4 म्हणजे की इक्वेशन फोर्थ आपल्याला या ठिकाणी भेटलो काय -m + n = -1 असं आपल्याला इक्वेशन 4 भेटलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही म्हणसाल उत्तर संपलं. नाहीये उत्तर संपलेलं नाहीये. आता आपल्याला एलिमिनेटिंग मेथड यूज करायची. काय करायची आहे एलिमिनेटिंग मेथड. आता एलिमिनेटिंग मेथड यूज करताना कशाचं m + n आणि m - m + n म्हणजे की m + n = 3 - m + n = -1 याचा आपल्याला काय करावं लागणार आहे एलिमिनेटिंग मेथडच्या मदतीनं काय करावं लागेल एक चल कट करावं लागेल आणि दुसऱ्या चलची व्हॅल्यू काढावी लागेल. आता या ठिकाणी बघा इथं मायनस आहे इथं काय आहे प्लस आहे. एमच्या समोर इथं प्लस आहे इथं मायनस आहे म्हणजे की आता ऍडिशन करायचं का सबट्रॅक्शन करायचं. बघा जर तुम्ही सबट्रॅक्शन केलं मायनस मायनस काय होईल प्लस होईल आणि याच्यासमोर प्लस आहे म्हणजे की मग ती व्हॅल्यू कट होणार आहे का नाही. मग आपण काय करू या ठिकाणी ऍडिशन करू. काय करू
ऍडिशन करू. मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो, त्याचं स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की जागा पुरणार नाहीये, त्याचं स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे की लागलीच आपण काय करू, हे पण सोडून घेऊयात आणि एम आणि एन ची व्हॅल्यू आपण फाइंड करू. त्याच्यानंतर उत्तर संपणार नाहीये. आय होप की तुम्हाला समजत आहे. आता आपण काय करू, या ठिकाणी बघा मी वरचं राहू देतो, या ठिकाणी इरेज करतो. आता काय करू, एम प्लस एन आपल्याला कोणतं इक्वेशन थर्ड कोणतं भेटलेलं आहे, एम प्लस एन. याच्यामध्ये काय करायचं आहे, ऍडिशन. काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. ऍडिशन बिटवीन थर्ड इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. काही जण फिफ्थ अँड सिक्स्थ मध्ये करतात. आपण जर विचार केला असतो तर फिफ्थ अँड सिक्स्थ आला असतं, पण मी थर्ड अँड फोर्थ कन्सिडर केलेला आहे. मग ऍडिशन म्हटलंय एम प्लस एन इज इक्वल टू किती आलं, या ठिकाणी 3 आलेला आहे. आणि इक्वेशन 4 किती आहे, मायनस एम प्लस एन इज इक्वल टू -1 असं आलेलं आहे. आणि याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला ऍडिशन करायचंय. ठीक आहे, ऍडिशन करायचंय म्हटल्यानंतर आता आपण हे पूर्णपणे या ठिकाणी मी इरेज करतोय बघा, लक्ष द्या इकडे व्यवस्थित. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे, ऍडिशन करायचं आहे. इथं प्लस मायनस 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 प्लस मायनस कटून जाते, राहते किती एन प्लस एन म्हणजे किती 2n इज इक्वल टू, हा प्लस मायनस मायनस झालं म्हणजे 3 मधून 1 गेली, किती राहिले 2 राहिले, मोठ्या संख्येचा चिन्ह. मग आता n इज इक्वल टू, हा बघा इथं दोघांमध्ये कोणता चिन्ह नाही म्हणजे मल्टिप्लिकेशन चिन्ह, पलीकडे गेल्यानंतर डिव्हिडेशन मध्ये जातो. 2/2 n इज इक्वल टू किती भेटला आपल्याला आन्सर 1. 2 न 2 ला भाग घातलं, 1 चा भाग बसतो. पण किंतु परंतु बंधू इथं उत्तर संपलेलं नाहीये. आता n ची व्हॅल्यू काय करू, सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूटिंग n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन थर्ड मध्ये करा, फोर्थ मध्ये करा, म्हणजे की सोपं जाईल. इक्वेशन थर्ड मध्ये करू. ठीक आहे, मग आता इक्वेशन थर्ड ब्रॅकेट मध्ये मी लिहून घेतो, m प्लस n इज इक्वल टू 3. हा ठीक आहे, मग आता m ची व्हॅल्यू नाही, n ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली किती 1 आहे. मग m प्लस 1 इज इक्वल टू 3. m इज इक्वल टू, आता इथं बघा प्लस 1 आहे, पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे, मायनस होणार आहे, म्हणजे की 3 मायनस 1 m इज इक्वल टू किती आला आन्सर 2 आपल्याला भेटलेला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की तो उत्तर संपला, नाही, उत्तर संपलेलं नाहीये. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या व्हॅल्यू पुन्हा डबल काय करावं लागतील, इक्वेशन मध्ये रिसबस्टिट्यूटिंग करावी लागेल. कशा प्रकारे रिसबस्टिट्यूटिंग करायचं बघा. आता पहिलं आपण काय कन्सिडर केलं होतं ते अंडरस्टँडिंग करून घ्या. काय करावं लागेल, मग आता आपल्याला माहिती आहे m इज इक्वल टू काय आहे बाबा 1/x-2 आहे. ठीक आहे, आणि n इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे 1/y+3 आहे. ठीक आहे, आता m ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडं 2, बरोबर 1/x-2 या ठिकाणी घेतलं. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. हे जे आहे छेदच ठिकाणी इकडे आल्यानंतर अंश ठिकाणी येईल, म्हणजे की 2 इन ब्रॅकेट x-2 इज इक्वल टू राहते काय 1. मग यांचं मल्टिप्लिकेशन करा, 2x-2 इज इक्वल टू किती आलं 1 आलं. मग 2x इज इक्वल टू, हा मायनस आहे. ठीक आहे, सॉरी इथं बघा 2x मायनस 2 2 जा 4 येते, किती येते 2 2 जा 4 येते. मग आता 2x इज इक्वल टू, तर मायनसच्या पलीकडे गेल्यानंतर कशामध्ये जाईल, प्लस मध्ये जाईल, 1 + 4. 2x इज इक्वल टू किती आला आन्सर 5 आलं. मग x इज इक्वल टू 5/2. इथं मल्टिप्लिकेशन आहे, पलीकडे गेल्यानंतर डिव्हायडेशन, अंशात आहे, पलीकडे गेल्यानंतर छेदच आहे. ठीक आहे, म्हणजे की या ठिकाणी आपलं काय भेटली, x ची व्हॅल्यू आत्ता भेटलेली आहे. आता n ची पण व्हॅल्यू आपण याच पद्धतीने काढू, म्हणजे की n ची व्हॅल्यू काढायचं म्हणताना काय करायचं बघा या ठिकाणी. आता n इज इक्वल टू आपल्याला किती भेटलेलं आहे 1, म्हणजे की 1 इज इक्वल टू 1/y+3 घेतलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे की या ठिकाणी काय याच्यासोबत मल्टिप्लिकेशन केलं तर हेच भेटतं, म्हणजे की y+3 इज इक्वल टू 1. हा ऍज इट इज इथं घेतलं. आता हा प्लस आहे, पलीकडे गेल्यानंतर मायनस मध्ये जातो, y इज इक्वल टू काय 1 प्लस आहे इथं -3, y इज इक्वल टू 3 मधून 1 गेले किती होते 2, मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे की -2. या प्रकारे आपण सोल्युशन फाइंड केलेलं आहे. x इज इक्वल टू 5/2 अँड y इज इक्वल टू -2. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा गणित जितकं सोपं वाटतं तितकं सोपं नाहीये, म्हणजे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी नेहमी म्हणत असतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस आपण ह्याला व्यवस्थित सोडू शकणार नाहीये, त्यामुळे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आय होप की हा एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण याच्या पुढचं एक्झाम्पल लगेच काय करूया, एक्सप्लेन करणार आहोत. एक्झाम्पल आहे तो आपण सोडून घेऊयात. लक्षात ठेवा मंत्र, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. विदाउट प्रॅक्टिस वी कांट डू एनिथिंग. सो लक्ष द्या इकडं. आता आपल्याला काय करायचं, हा इक्वेशन सोडून घ्यायचंय. बघा पहिला आपण कन्सिडर करू 1/3x + y. कन्सिडर म्हणजे काय, रिप्लेस करायचंय.
काय करायचंय रिप्लेस, काय करायचं रिप्लेसिंग करतोय आपण, काय करतोय रिप्लेसिंग 1/3x प्लस वाय हा गणित बघा 1/3x प्लस वाय प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल टू 3/4 आणि 1/2 इन ब्रॅकेट 3x प्लस वाय ब्रॅकेट क्लोज मायनस 1/2 इन ब्रॅकेट 3x मायनस वाय ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 1/8 मायनस 1/8 असं दिलेलं आहे. आता ह्याला घाबरून जाण्यासारखं काहीच नाहीये, काही डिफिकल्ट नाहीये. इथं बाबा इथं संख्याच दिली नाही, वर खाली संख्या दिली, आता कसं करावं टेन्शन घ्यायची काही गरज नाही, एकदम सोपं एक्झाम्पल आहे. बघा आता लक्षात किती सोपं आहे पहा, पण थोडंसं प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट मी म्हणून वारंवार म्हणत असतो. मग या ठिकाणी मी पुन्हा काय कन्सिडर करणार, एम तुम्ही ए कन्सिडर करा, बी कन्सिडर करा, एक्स वाय ए टू झेड पर्यंतचे कोणते अल्फाबेट तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. मी एम घेतलेला आहे आणि 1/3x मायनस वाय इज इक्वल टू काय कन्सिडर घेतलं एन, असं कन्सिडर केलं किंवा रिप्लेस केली त्याची व्हॅल्यू. रिप्लेस केल्यानंतर काय येलो म्हणजे की 1/3x प्लस वाय इज इक्वल टू आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, या ठिकाणी आपण एम लिहिलं, ठीक आहे. हा प्लस 1/3x मायनस वाय इज इक्वल टू आपण काय घेतलं एन म्हणजे की एन इज इक्वल टू 3/4. आता या ठिकाणी बघा ह्याचं छेद म्हणजे छेद एक असणार आहे, इकडे 4 आहे, 4 ला आपण काय करू अंशच ठिकाणी आणू म्हणजे की 4 मल्टिपल बाय m प्लस n आहे म्हणजे की 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आपल्याला भेटेल, ठीक आहे. हा आपल्याला इक्वेशन भेटला 1. काय भेटलं इक्वेशन 1, ठीक आहे. हे इक्वेशन 1 भेटलं. आता इक्वेशन 2 कडे थोडंसं जाऊयात. आपल्याला व्हॅल्यू तर सेमच आहे, ठीक आहे. फक्त इथं 1/2 दिलेलं आहे म्हणजे 3x प्लस वाय इज इक्वल टू, ठीक आहे. 1/3x प्लस वाय इज इक्वल टू आपण काय कन्सिडर केलंय m म्हणजे की या ठिकाणी लिहिताना मग आपण काय लिहिणार m/2. हा 2 जशाच तसं त्याच्यात काही चेंज केलं का नाही, ह्याचा गुणाकार इथंच करायचं नाही, नाहीतर काही जण असं करतात 3x अधिक y कंसामध्ये आहे बेत्रिक 6x वजा किती बाबा 2y असं करायचं नाही, कारण आपण रिप्लेस केले ना व्हॅल्यू मित्रांनो. काय रिप्लेस केले 1/3x प्लस वाय इज इक्वल टू m केले की नाही. इकडं हा जर असं राहिलं असतं, हे 2 जसे इथं कॉमन दिले, इथं पण जर 2 दिलं असतं तर आपण मल्टिप्लाय करून घेतलं पण असतं, पण दिलेलं नाहीये म्हणून त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करायचं नाही, डायरेक्टली व्हॅल्यू ठेवून घ्यायची, ठीक आहे. 1/3x प्लस वाय इज इक्वल टू m आहे m/2 मायनस n किती येणार 2 इज इक्वल टू मायनस 1/8. आता बघा फ्रॅक्शन झालेले का आठवते का 6वी 7वी 8वी मध्ये आपण फ्रॅक्शन लर्न केलेलो आहोत. फ्रॅक्शन मध्ये जर डिनॉमिनेटर छेद समान असतील तर काय करायचं एकदाच घ्यायचं म्हणजे की m-n/2 इज इक्वल टू मायनस 1/8. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो ना आपण, इथं छेदच ठिकाणी आहे पण इकडे गेल्यानंतर अंशच ठिकाणी जाईल म्हणजे की m-n इज इक्वल टू किती येणार आहे बघा मायनस 2/8 म्हणजे की m-n इज इक्वल टू आपण म्हणू शकतो बेचोक 8 1/4 मायनस 1/4 आपल्याला भेटलेला आहे. जसं की आपण या ठिकाणी छेदच ठिकाणी 4 होता, आपण काय केलं अंशच ठिकाणी आलं म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. इथं पण असंच करू, 4 ने याला काय करू m-n ला मल्टिप्लाय करून घेऊयात. बघा 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1 असं आपल्याला भेटेल. हा आपल्याला भेटला इक्वेशन 2. आता थोडस जागा पूर्ण नाहीये, ठीक आहे, मग मी इकडचं थोडंसं इरेज करतो पण लगेच नाही. आता आपण काय करू बघा, इथं मायनस 4n आहे, इथं प्लस 4n आहे, मग आपल्याला आठवतंय एलिमिनेटिंग मेथड यूज करावी लागेल आपल्याला, बरोबर आहे की नाही. मग काय करावं लागेल ऍडिशन की सबट्रॅक्शन कमेंट मध्ये पण पाहिजे बरं का. इथं काय करावं लागेल बघा सबट्रॅक्शन करावं लागेल. काय बरं काय ऍडिशन करावं लागेल, ऍडिशनच करावं लागेल का, आणि इथं प्लस आहे इथं मायनस आहे. जर सबट्रॅक्ट केलं तर मायनस मायनस प्लस होईल, मग ते कटणार नाहीये. जर व्हॅल्यू कट करायची आहे म्हणजे की जर 4n आपल्याला एलिमिनेट करायचं असेल तर ऍडिशन करावं लागेल. मग ऍडिशन बिटवीन किंवा ऍडिशन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. इथं इक्वेशन फर्स्ट आहे, हा इक्वेशन सेकंड आहे. मग 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आणि 4m मायनस 4n इज इक्वल टू मायनस 1 असं आपण इथं घेतलेलं आहे. आता या ठिकाणी बघा 4n कटून गेलं, हे 4 प्लस 4 किती झालं 8m इज इक्वल टू मायनस 3 मधून 1 गेलं किती राहतात 2. मोठ्या संख्येचं चिन्ह, त्याच्यामध्ये काही चेंज करायची गरज नाहीये. आता इथं m आहे कशामध्ये मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, इथं आहे की नाही. मग 2 हा न्यूमरेटरला आहे, अंश ठिकाणी तर डिनॉमिनेटरला छेदच ठिकाणी जाईल. m इज इक्वल टू
2 1 जा 2, 2 4 जा 8, म्हणजे की m इज इक्वल टू किती भेटला आन्सर आपल्याला 1/4 भेटलेला आहे. आता काय करायचंय, सबस्टिट्यूटिंग करायची. काय करायचंय, सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू m इज इक्वल टू सबस्टिट्यूटिंग m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन. तुम्ही कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा, मी काय करतो इक्वेशन काय करतो या ठिकाणी मी इक्वेशन कशामध्ये फर्स्ट मध्ये ठेवतो. ठीक आहे, सोपं आहे. तुम्ही कोणते इक्वेशन फर्स्ट, फोर मध्ये, सेकंड मध्ये ठेवा, फर्स्ट मध्ये ठेवा, तुमच्या मनावर ठेवा. मी इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवतो. इन इक्वेशन फर्स्ट ब्रॅकेट मध्ये लिहून घेऊयात 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. ठीक आहे, आता n ची व्हॅल्यू आहे का, m ची व्हॅल्यू आहे की तेव्हा 1/4 म्हणजे की 4 मल्टिपल बाय 1/4 प्लस 4n इज इक्वल टू 3. आता हा 4 कटला, 4 1 जा 4, 4 1 जा 4 म्हणजे राहिला फक्त 1 आणि इथं 4n आहे. आता हा 1 जर पलीकडे घेऊन गेलं तर सबट्रॅक्शन मध्ये जातो. 4n इज इक्वल टू 3 मायनस, आता हा 1 आहे इकडे गेलं तर मायनस मध्ये 1, मग n इज इक्वल टू इथं मल्टिप्लिकेशन आहे, पलीकडे गेलं तर डिवायडेशन मध्ये जाईल. 3 मधून 1 गेलं 2 आणि हा 4 इथे घेतलं म्हणजे की आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये भेटला बे 1 बे 2 4 म्हणजे की n इज इक्वल टू आपल्याला भेटते व्हॅल्यू किती आपल्याला 1/2. किंतु परंतु बंधू व्हॅल्यू पूर्णपणे काढलेली नाहीये. आता तुमचं मत झालेलं असेल m ची व्हॅल्यू भेटली, n ची व्हॅल्यू भेटली, आपलं उत्तर संपलं. नाही, का नाही, कारण आपण m साठी काय कन्सिडर केलं, 1/3x + y कन्सिडर केलंय. बरोबर आहे की नाही, म्हणजे की रिप्लेस केले ना त्याची व्हॅल्यू. आता ज्याचा आहे त्याला देणं तर गरजेचं आहे. ठेवून काय करायचं आपल्याजवळ, चला तर मग त्याची व्हॅल्यू त्याच्यामध्ये ठेवून टाकू. हो की नाही. मग आता आपण काय करू, थोडंसं इरेज करावं लागेल, त्याच्याबद्दल स्क्रीनशॉट काढून घ्या. आय होप की तुम्हाला समजते. चांगल्या पद्धतीने मी समजून देण्याचा प्रयत्न करत आहे. आता आपण काय करूया, इथलं थोडंसं इरेज करून घेऊया. ओके, अंडरस्टँडिंग साठी. आता या ठिकाणी बघा आपण काय रिप्लेस केलेलं आहे ते बघा. आता m इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे 1/4 आहे, म्हणजे की या ठिकाणी असं आपण करू, m इज इक्वल टू 1/3x + y. ठीक आहे, आणि n इज इक्वल टू काय आहे या ठिकाणी, n इज इक्वल टू 1/3x - y. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू मी इथं कट करतोय. ठीक आहे, आता बघा m साठी आपल्याला काय भेटलं 1/4 आहे, म्हणजे की 1/4 इज इक्वल टू 1/3x + y. ठीक आहे, आणि n इज इक्वल टू किती भेटलं आपल्याला 1/2. हे बघा 1/2 इज इक्वल टू 1/3x - y. ठीक आहे, आता हे खालचं मी पूर्ण इरेज करतो. आपण व्हॅल्यू घेतलेली आहे. आता ओरिजिनली आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे, पण या ठिकाणी आपल्याला इक्वेशन 4 आणि 5 पण भेटणार आहे, म्हणजे 5 आणि 6 पण भेटणार आहे. ठीक आहे, आता बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. बरोबर चिन्हामध्ये आहे डावीकडे LHS आणि RHS, मग इथे छेदच ठिकाणी इकडे आल्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये आहे, इकडे आल्यानंतर न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणजे की 3x + y इज इक्वल टू इथं 4 डिनॉमिनेटर मध्ये पलीकडे गेल्यानंतर प्लस मध्ये म्हणजे की न्यूमरेटर मध्ये जाईल. हा भेटला आपला 3x + y इज इक्वल टू 4. या ठिकाणी आपल्याला भेटलं इक्वेशन 5. आता या ठिकाणी बघा, याही ठिकाणी असंच करावं लागणार आपल्याला. 3x - y हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये येतं, न्यूमरेटर मध्ये येतला क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. छेदच ठिकाणी इकडे आल्यानंतर अंशच ठिकाणी झाला, आणि हा छेदच ठिकाणी आहे, पलीकडे गेल्यानंतर अंशच ठिकाणी जातो. इकडे 2 का बरं 2 घेतलं, कारण 2 1 जा 2, 3x - y चं 1 सोबत मल्टिप्लाय केलं की तेच भेटणार आहे, म्हणजे की आपल्याला या ठिकाणी इक्वेशन भेटलं 6. आपण भेटलो. ठीक आहे, हे इक्वेशन 5, इक्वेशन 6. आता पुन्हा तेच करावं लागणार आहे, रिसबस्टिट्यूटिंग करायला लागणार आहे. आता इथं प्लस आहे म्हणजे की एलिमिनेटिंग मेथड यूज करायची आपल्याला. y आहे, इथं -y आहे, प्लस आणि मायनस आहे, म्हणजे की ऍडिशन करू. ऍडिशन काय करायचं हे तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, ऍडिशन इक्वेशन 5th and 6th. मग 3x + y इज इक्वल टू 4, 3x - y इज इक्वल टू 2. आता याचं ऍडिशन करायचं आपल्याला. काय करायचं आपल्याला, ऍडिशन करायचंय. आता ऍडिशन करताना हे बघा प्लस 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 मायनस मायनसच आहे, मायनस प्लस मायनस कटून जातो. राहतं किती हे 3 आणि 3 6, 6x इज इक्वल टू 2 आणि 4 किती झाले 6, x इज इक्वल टू 6/6. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये पलीकडे नंतर डिवायडेशन मध्ये जातो. x इज इक्वल टू भेटलं उत्तर किती 1. आता रिसबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू म्हणजे की x इज इक्वल टू आपण म्हणूयात सबस्टिट्यूटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. काय करू आपण 5th मध्ये ठेवा किंवा 6 मध्ये ठेवा. मी इक्वेशन 5th मध्ये या ठिकाणी ठेवतो. बघा आता आपल्याला किती भेटले 3x + y इज इक्वल टू 4. हा इक्वेशन 5th आहे. मग 3x ची व्हॅल्यू 3 मल्टिपल बाय x ची व्हॅल्यू किती आहे 1 + y इज इक्वल टू
4, मग 3 1 जा 3 प्लस y इज इक्वल टू 4, म्हणजे की y इज इक्वल टू हा प्लस आहे पलीकडे गेल्यानंतर मायनस होईल, 4 मायनस 3 y इज इक्वल टू किती भेटलं आपल्याला 1, म्हणजे की सोल्युशन x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 1 हे फायनल सोल्युशन आपल्याला याच्यामधून भेटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे की आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हा गणित सोडवलेला आहे. आय होप की तुम्हाला हा व्यवस्थित समजलेला आहे. आपल्याला याच्याविषयी कसलाही डाऊट असेल तर कृपया कमेंट मध्ये सांगायला विसरू नका, मी त्याच्याविषयी पूर्णपणे पुन्हा एकदा एक्सप्लेन करेन. तर आज आपण 1.4 चे राहिलेले 2 एक्झाम्पल व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलेले आहेत. हा युट्यूबवर अपलोड करत आहे. आपण भेटूयात नेक्स्ट पार्ट मध्ये, म्हणजे की ज्याच्यामध्ये 1.5 आपण सोडवणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल, मी शिकवलेलं समजलेलं असेल तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष करून मला मोटिवेशन म्हणून की जेणेकरून मी अजून जास्त काय करायला पाहिजे की याचे व्हिडिओ बनवायला पाहिजे. तर मोटिवेशन म्हणून आपल्या हेडी कोचिंग क्लासेसला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा. ठीक आहे, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.